सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू ही रेश्मावर भडकते आणि म्हणते की अगं रेश्मा, आपल्या घरात लग्न आहे तेव्हा तू तुझ्या हातातील मोबाईल बाजूला ठेव, नाहीतर मी जप्त करील बरं का तो. तेव्हा रेश्मा ही पटकन उठते आणि राणीला घेऊन जाऊ लागते. त्याच वेळेस आता राग येऊन रेश्मा जोराने राणीच्या व्हीलचेअरला आता धक्का मारते. तेव्हा राणी म्हणते की अगं रेश्मा काय करते. तर रेश्मा म्हणते की राणी वहिनी, व्हीलचेअर खराब झाले, ते फिरत नाही आहे, कदाचित आपण नंतर चेक करू. आणि रागाने राणीला घेऊन आतमध्ये जाते. इकडे काकू म्हणते की अरे रिषभ रत्नाकर, पटापट हात उचला. काकू म्हणते की अरे किती वाजले बघितलं का, प्रमोदच्या घरची मंडळी येतील आणि आपली अजून काहीच तयारी नाही आहे, पटापट हात उचला बरं. तेवढ्यात राघव आणि सिंधू त्यांचे आवरून तिथे येतात. तर सिंधू हाताची घडी घालत म्हणते की काकू, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तर काकू आता सिंधूकडे बघत विचार करते की ही मुलगी अन्वी आणि प्रमोदच्या लग्नाला नकार देईल असं मला वाटत होतं, पण ही मुलगी तर उत्साहात लग्नाला तयार झाली. हिच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, असा आता काकूच्या डोक्यात प्रश्न पडलेला असतो. काकू म्हणते की मला हिचा मनाचा काही थांगपत्ता लागत नाही आहे, तेव्हा आता हिच्यावर लक्षच ठेवायला पाहिजे, असा आता काकू सिंधूकडे बघत विचार करते. तरीही काकू सिंधूला म्हणते की सिंधू, अन्वीचं लग्न जर प्रमोदशी झालं ना तर चार चौघात इज्जत राहील, तेव्हा प्लीज अन्वी आणि प्रमोदचं लग्न तू मोडू नकोस आणि त्याचा विचारही करू नकोस. सिंधू म्हणते की काकू, मला सुद्धा अन्वीची काळजी आहे, तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी जे काही करते ना ते अन्वीच्या भल्यासाठीच करते. ते ऐकून आता काकू ही राजश्रीकडे येते. तर आता राघव सिंधूच्या कानात म्हणतो की सिंधू, काकूचं कोण काय काय काम करतं ना याच्याकडे सगळे बारीक लक्ष आहे बरं का. सिंधू म्हणते की अहो राघव, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळ्यांवर लक्ष ठेवूनच आपली सगळी कामे करेन. इकडे आता राणी ही लगेचच औक्षणाचे ताट घेऊन येते. तर आता सिंधू आणि राघव इकडे तिकडे कामं करत असतात आणि सिंधू एका ठिकाणी उभी असते. तेवढ्यात राणी ते औक्षणाचे ताट आता त्या शेजारीच असलेल्या टेबलवर ठेवते. औक्षणाच्या ताटातील दिवा आता पेटलेला असतो. सिंधूचा पदर आता त्या पेटत्या दिव्या शेजारी आलेला असतो. एवढ्यात राघवचे लक्ष आता त्या दिव्याकडे जाते आणि पळतच राघव सिंधू अशी हाक मारून सिंधूला आपल्याकडे ओढतो. तेव्हा आता सर्वजण हे राघव आणि सिंधूकडे बघू लागतात. त्यानंतर आता तेवढ्यात ऋतुराज त्यांच्याकडे बघत रिषभला म्हणतो की अरे रिषभ, इथली तयारी झाली, जा बरं आतमध्ये तयारी कर. तर राघव सिंधू भानावर येतात. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की रिषभ, आतमधलं डेकोरेशनचं जरा बघ. तर रिषभ म्हणतो हो सिंधू वहिनी. इकडे आता रिषभ हा बाजूला येतात. सिंधू पटकन रिषभकडे येते आणि म्हणते की सर्व काही प्लॅनप्रमाणे होतंय ना. तर रिषभ म्हणतो हो. तेवढ्यात रेश्मा तिथे येते. रेश्मा म्हणते काय चाललंय. तर रिषभ म्हणतो अगं रेश्मा, किती वाजले बघ ना, ती मंडळी आता येतील, चल तयारी कर. इकडे सिंधू म्हणते की अरे रिषभ, त्या माळावाल्यांना फोन केला तरी ते माळा आणत नाहीये, तेव्हा तू स्वतः जाऊन घेऊन ये. तेवढ्यात रेश्मा म्हणते की रिषभ, अगोदर तू माझे फोटो काढ. तर रिषभ म्हणतो काय. तेव्हा रेश्मा म्हणते तुझी बायको एवढी सुंदर नटली आणि मला काय विचारतोस. तेव्हा रिषभ म्हणतो कटकट करू नकोस, काढतो तुझे फोटो रेश्मा. तर आता रिषभ हा रेश्माचे फोटो काढू लागतो. तेव्हा आता सिंधू विचार करते ही रेश्मा आता काही रिषभला एखादा तास तरी सोडणार नाही, तर मलाच आता काहीतरी करावं लागेल. तेवढ्यात आता सिंधू रिषभकडे येत रिषभचा मोबाईल घेते आणि म्हणते की काय रिषभ, काय फोटो काढले. ती एवढी छान सुंदर नटली तरी तुझ्या मोबाईलमध्ये एवढे छान फोटो येत नाही वाटतं. सिंधू म्हणते की रेश्मा, राघवांच्या मोबाईलमध्ये खूप छान फोटो येतात. आणि लगेच सिंधू ही राघवला हाक मारते. तेव्हा राघव त्यांच्याकडे येतो. राघव म्हणतो काय झालं. तर सिंधू म्हणते की रेश्माने रिषभला फोटो काढायचे सांगितले, पण त्याच्या मोबाईलमध्ये त्याला व्यवस्थित फोटो काढता येईनात, तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रेश्माचे फोटो काढा ना. तर आता पटकन राघव हा रेश्माचे फोटो काढू लागतो. तर रिषभ आणि सिंधू बाजूला येतात. इकडे आता आयुष हा त्याच्या कारमधून शकुंतला काकूला रस्त्याने घेऊन जात असतो. शकुंतला म्हणते की अहो आयुषराव, तुम्ही बैलगाडी चालवताय का. तर लगेचच आयुष म्हणतो की आईसाहेब, रस्ता बघा ना, तो सुद्धा खराब आहे. शकुंतला म्हणते की जरा फास्ट गाडी चालवा. तर आता आयुष म्हणतो की आईसाहेब, तुम्ही आता तरी सांगा ना कुठे चाललोय आपण. शकुंतला काकू म्हणते की तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर. आयुष म्हणतो तसं नाही आहे. तर आता शकुंतला म्हणते की तुमच्या होणाऱ्या बायकोला आणि आमच्या होणाऱ्या सुनेला आपण भेटायला चाललोय. हसतच आयुष म्हणतो की अगोदर सांगायचं ना आईसाहेब मला. लगेचच शकुंतला म्हणते की आम्हाला त्याची सांगण्याची काही गरज वाटली नाही आणि तुमचं भलं कशात आहे ना आयुषराव, ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तर लगेचच आयुष विचार करतो की अरे यार, आता तर सगळा प्रॉब्लेमच झाला आहे
आणि मी जर सिंधू वहिनीबरोबर गेलो नाही तर सिंधू वहिनीचा प्लान कसा सक्सेस होणार आता असा आयुष विचार करतो. आयुष विचार करतो की काही जरी केलं तरी सिंधू मामीकडे वेळेत पोचावंच लागेल. पण आता पोचायचं तरी कसं आणि आईसाहेबांना काय सांगायचं. तेवढ्यात आता आयुष गाडी थांबवतो तर शकुंतला म्हणते की अहो असं काय करताय आयुष, गाडी कशाला थांबवली. आयुष म्हणतो की मी नाही गाडी थांबवली, काहीतरी जेन्युइन गाडीत प्रॉब्लेम झालाय वाटतं. आयुष म्हणतो की सर्व्हिसिंगवाले तुम्हाला माहिती आहेत ना, एकदा मी टायर चेक करून घेतो. तर आता आयुष हा गाडीचे चारही टायर चेक करतो. तर आता शकुंतला गाडीतून उतरते आणि म्हणते की झालं का चेक करून, गाडीला काही झालं नाही आहे तेव्हा चला आता गुमान बोलानी. आयुष म्हणतो की अहो माझे हात खराब झाले, त्या घाणेरड्या टायरला हात लागले ना तेव्हा मी हात धुवून येतो. शकुंतला म्हणते की आयुषराव तुम्ही जादा नाटकं करू नका, गाडी चालू करा आणि चला लवकर. आयुष म्हणतो की अहो पाहुण्याच्या घरी असे खराब हात घेऊन जाणं बरं दिसतं का. तर लगेचच शकुंतला म्हणते की आयुषराव जादा उशीर करू नका, लवकर आवरा. तर आयुष म्हणतो ठीक आहे आणि आयुष आता शकुंतलाला कारमध्ये बसवतो. आयुष आता पळतच हात धुण्यासाठी जातो. तर शकुंतला म्हणते आयुषराव पटकन या बरं का. तर आयुष म्हणतो हो हो. तर आता आयुष तसाच पळत सुटतो. तर इकडे आता गाडीमध्ये राहिलेल्या आयुषच्या मोबाईलवर सिंधूचा कॉल येतो. तेवढ्यात आता शकुंतला विचार करते की या सिंधूचा आयुषला कॉल, नक्कीच दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे. तर आता कारमधून उतरत शकुंतला ही आयुषला हाक मारू लागते. इकडे आता प्रमोद हा लग्नासाठी आता रत्नपारख यांच्या घरासमोर आलेला असतो. तर सर्व रत्नपारखी त्यांना सामोरे जाऊन आता राजश्री ही प्रमोदचे औक्षण करते आणि लगेचच आता प्रमोद हा आतमध्ये आलेला असतो. तर सिंधू आता अन्वीला घेऊन तिथे येते आणि अन्वी आता इकडे तिकडे बघत प्रमोद शेजारी उभी राहिलेली असते. लगेचच प्रमोद अन्वीकडे बघत म्हणतो की तू तर फारच सुंदर दिसते. तेव्हा रागाने अन्वी म्हणते की थँक्स. नंतर अन्वी म्हणते की थँक्स अंकल. तर हसतच प्रमोद म्हणतो की अगं मी अंकल नाहीये, तुझा होणारा नवरा आहे. प्रमोद म्हणतो खरं सांगू का अन्वी, पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि आता फक्त एक दिवस. प्रमोद म्हणतो की मग उद्या तू माझी होणार अन्वी. तर इकडे सिंधू विचार करते की अजून एक तासभर थांब, अन्वीची सावलीसुद्धा तुझ्या नजरेत पडणार नाही. प्रमोद म्हणतो की अगं अन्वी असं काय करते, जवळ ये ना. तर आता लगेच प्रमोद हा अन्वीला हात लावतो. तर अन्वी पटकन बाजूला होते. इकडे बघत आता काकू विचार करते की माझी नात अगदी नक्षत्रासारखी आहे. ही जर प्रेग्नंट राहिली नसती तर हिच्यासाठी मी राजबिंडा मुलगा शोधला असता, असा आता काकू विचार करते. इकडे आता काकू विचार करते की या शकुंतलाला यांच्या लग्नाचा एक फोटो पाठवते आणि असा विचार करून काकू म्हणते की आपण तुमचा एक छानसा फोटो काढूयात ना. तर लगेचच प्रमोद आणि अन्वी काकूकडे बघतात आणि लगेचच फोटो काढण्यासाठी आता प्रमोद हा अन्वीच्या खांद्यावर हात ठेवतो. तर अन्वी खांदा झटकते. तेवढ्यात राणी म्हणते की अगं अन्वी एवढी तू लांब का उभी आहेस, आता तुमचं लग्न होणार आहे. राणी म्हणते की अन्वी एवढी लाजू नकोस आणि थोडीशी स्माईल दे, हस बरं, काकू फोटो काढतायत. तर आता काकू फोटो काढू लागते आणि लगेच आता काकू ही फोटो काढून त्यांना म्हणते की अगदी छान. इकडे आता राणी विचार करते की ही सिंधू या दोघांच्या लग्नाला विरोध का करत नाहीये, यांचा तर काहीतरी दुसरा प्लान नसेल ना. तर आता काकू फोटो काढत असलेले बघून इकडे रत्नाकर आणि राजश्री कुजबुज करू लागतात. रत्नाकर लगेचच म्हणतो की या वहिनीचं तरी काय चाललंय काय माहिती. रत्नाकर म्हणतो या काकूचं चाललंय तरी काय आणि मला हे सर्व बघवत सुद्धा नाहीये. तर आता लगेचच गुरुजी हे प्रमोदला हाक मारत म्हणते की तुम्ही तयार आहात ना. तर प्रमोद म्हणतो हो मी तयार आहे. गुरुजी म्हणतात की मग या इकडे आपल्याला पूजेला सुरुवात करायची. तर आता प्रमोद लगेचच गुरुजींसमोर पूजेला येऊन बसतो आणि अन्वी ही जाऊ लागते. तेवढ्यात काकू म्हणते की अन्वी तू जरा थांब, मला तुझ्याशी बोलायचंय, ये इकडे बस. काकू म्हणते की अगं अन्वी, लग्न होऊन तू सासरी गेल्यानंतर पुन्हा मला कधी तुझ्यासोबत एकत्र वेळ घालायला मला वेळ मिळेल की नाही हे माहीत नाही. तेव्हा तू आता माझ्यासोबत जरा बस आणि गप्पा मार, असे आता काकू अन्वीला बोलते. तेवढ्यात आता रिषभ तिथे येतो. तर काकू म्हणते की अरे रिषभ, घरातली सगळी कामे झाली का. रिषभ म्हणतो हो झाली काकू आणि आता बाहेरच्या जेवणाचं बघतो. तेव्हा काकू म्हणते की नको नको, तू जरा प्रमोद शेजारी थांब आणि त्यांना जर काही लागलं तर ते सुद्धा बघ बरं का. तेव्हा रिषभ हा घड्याळाकडे बघतो. तर आता नाविलाजाने रिषभ हा लगेचच प्रमोदकडे येतो. इकडे आता सर्वजण सिंधू, अन्वी, रिषभ एकमेकांकडे बघत असतात. तर आता इकडे रिषभच्या डोळ्यासमोर सिंधू राघव यांनी सांगितलेला प्लान येतो. तर आता बेडरूममध्ये राघव आणि सिंधूने सांगितलेले असते की रिषभ बरोबर 1 वाजता लग्नाचे विधी सुरू होतील, त्याच वेळेस तू सर्वांचा डोळा चुकून अन्वीला पाठीमागच्या दरवाजाकडे घेऊन ये. हे बोलणे आता रिषभला आठवते.
तर आता अन्वी म्हणते की 1 वाजल्याच्या अगोदर मामी मी तिथे येऊन थांबेल. तर लगेचच सिंधू विचार करते की 1 वाजायला आता जवळ आला आहे आणि आता ऋषभ आणि अन्वीला इकडे येण्याची वेळ झाली आहे. तर आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर आता इकडे अन्वी ही घड्याळाकडे बोट दाखवत आता सिंधूला खुणावते. तर सिंधूसुद्धा अन्वीला खुणून तेथून बाजूला जाते. तर आता इकडे ऋषभच्या मनात सुद्धा किलबिल सुरू झालेली असते आणि नाविलाजाने ऋषभ हा आता प्रमोद शेजारी बसतो आणि गुरुजी इकडे प्रमोदला समोर बसवून मंत्र म्हणत असतात. तर तिकडे सिंधू आणि राघव पुन्हा बाजूला आलेले असतात. इकडे आता सिंधू ही राघवकडे येते आणि म्हणते की राघव काकू तर अन्वीला शेजारी घेऊन बसल्यात आणि इकडे ऋषभला प्रमोद शेजारी बसवलंय. तेव्हा आता काय करायचंय? हा ऋषभ आता अन्वीला कसं घेऊन येणार मागच्या दरवाजापर्यंत तुम्हीच सांगा. तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू या सिच्युएशनमध्ये काय करायचं ना ते आता तूच मला सांग, कारण जर मी तिथे गेलो ना तर काकूला माझा उगाच संशय येईल. तर आता सिंधू विचार करते आणि राघवला म्हणते की आपण एक काम करू, तुम्ही फक्त ऋषभला फ्री कसं करायचं ते बघा राघव, आणि तुम्ही अन्वीचा विचार करू नका, ते मी बघते. तर आता राघव म्हणतो ठीक आहे आणि राघव हा आता ऋषभकडे जातो. तर सिंधू तिथे उभी असताना पाठीमागून राणी लगेच व्हीलचेअरवरून तिथे येते आणि सिंधूकडे बघते. राणी विचार करते की या सिंधूचं नक्की काहीतरी काय चाललंय आणि हे मलाच आता बघायला हवं. राणी म्हणते की अन्वीचं लग्न मोडण्याचा तर या सगळ्यांचा प्लॅन नसेल ना, तर असे जर असेल तर मी असं होऊन देणार नाही असा राणी विचार करते. आणि आता राणी ही उभी असलेल्या सिंधूकडे बघत असते. इकडे आता रेश्मा सोप्यावर बसलेली असताना ऋतुराज घाईघाईने तिथे येतो आणि सोप्यावर बसतो. तेव्हा रेश्मा म्हणते की अहो बाबा खूप उकडतंय. रेश्मा म्हणते की अहो बाबा एवढी जड साडी हे सर्व दागिने घालून खूप उकडतंय. ऋतुराज म्हणतो की रेश्मा कुठल्या परिस्थितीत लग्न होऊ राहिलंय तुला कळतंय ना, तेव्हा आता एवढे दागिने घालायची काय गरज होती रेश्मा तुला, असा ऋतुराज बोलताच रेश्मा म्हणते की अहो का घालायचे म्हणजे काय, घरात एवढं मोठं फंक्शन आहे ना. रेश्मा म्हणते की त्यापेक्षा आपण इथे हॉलमध्ये AC लावून घेऊयात ना. तेव्हा लगेचच ऋतुराज म्हणतो की सांग ना तुझ्या सासूबाईला सांग ना. तेव्हा रेश्मा म्हणते नाही नको. तर लगेचच ऋतुराज म्हणतो थांब मीच सांगतो. तर लगेचच रेश्मा म्हणते नको नको. इकडे आता आयुषची वाट बघत शकुंतला ही तिथेच रस्त्यावर थांबलेली असते. तेव्हा लगेच शकुंतला तिच्या माणसाला कॉल करते आणि म्हणते की आम्ही तुम्हाला एक लोकेशन पाठवतो, ताबडतोब काही माणसे त्या लोकेशनवर पाठवा आणि काही माणसे रत्नपारख्यांच्या घरी पाठवा. लगेचच आता शकुंतला ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते. शकुंतला राघवला म्हणते की तुम्ही पोलीस ऑफिसर आहात ना. तेव्हा लगेचच राघव म्हणतो की हो. तर आता शकुंतला म्हणते की या सिंधूने आमच्या आयुषरावांना किडनॅप केलंय, तेव्हा आत्ताची आत्ता तुम्ही या सिंधूला अटक करा. शकुंतला म्हणते की पुरावे तर तुमच्या समोरच आहे, तेव्हा आत्ताच्या आत्ता या बाईला अटक करा. तेव्हा राघव सिंधू आणि सगळेजण शकुंतलाकडे बघतात. तर आता शकुंतलाने राघवकडे बघून राघवला सिंधूला अटक करायला सांगितलेली असते. तर आता तिकडे आयुष हा किडनॅप झाला हे शकुंतलाला समजून शकुंतला तिथे आलेली असते. इकडे आता ऋषभ हा अन्वीला घेऊन कसा मागच्या दरवाजापर्यंत जातो आणि तेथून आता अन्वीला पळवून इकडे आयुष आणि अन्वी एकत्र येऊन सिंधू आणि राघव आता कसे शकुंतला आणि काकूला फाट्यावर मारून अन्वी आयुषचे लग्न लावतात आणि राणीचा प्लान कसा उधळून लावतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.